या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. बातम्यांच्या जगातील रोजची धावपळ आणि ताणतणाव बाजूला सारून रत्नागिरीतील पत्रकारांनी 4 जानेवारी रोजी एकत्र येत आपला स्नेह सोहळा साजरा केला. शहरातील रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात रत्नागिरी पत्रकार 2026 या टॅगलाईनखाली हे स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी बातम्यांच्या मागे धावणाऱ्या पत्रकारांनी यावेळी आपल्या कुटुंबासह या सोहळ्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली, ज्यामध्ये पत्रकारांनी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले. पत्रकारांनी सादर केलेल्या गायनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. केवळ पत्रकारच नव्हे तर त्यांच्या मुलांनीही विविध कलागुण सादर करून सर्वांचे मन जिंकले. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या पत्नींसाठी आयोजित केलेला मानाची पैठणी हा खेळ. या खेळामध्ये दीक्षा दीपक शिंगण यांनी मानाची पैठणी पटकावली. पूनम विजय पाडावे या उपविजेत्या ठरल्या. त्यांनाही मानाची साडी देऊन गौरवण्यात आले. या स्नेह संमेलनात जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, महिला पत्रकार आणि तरुण पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील पत्रकारांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. एकमेकांशी संवाद साधत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व पत्रकारांनी विरंगुळ्याचे क्षण अनुभवले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि या गोड जेवणानेच संमेलनाची सांगता झाली. एकंदरीतच रत्नागिरी पत्रकार 2026 हे स्नेह संमेलन पत्रकारांमधील एकोपा वाढवणारे आणि सर्वांच्या स्मरणात राहणारे ठरले.